नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. 27 एप्रिल रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम निळ्या रंगाच्या मोपेडवरनं अवैध दारूची वाहतूक करत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे. यावेळी गौतम धाडसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 3 पेट्या बॉबी संत्रा देशी दारू, 1 पेटी टँगो पंच देशी दारू आणि 1 बिना नंबरची ऍक्टिव्हा मोपेड असा एकूण 79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चौकशी दरम्यान हा माल राम भगवानदास अहिरवार याचा असल्याचे समोर आलेत आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही कारवाई फक्त सुरुवात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शहरात अजूनही अनेक मोठे डीलर दररोज हजारो पेट्यांची अवैध दारू सप्लाय करत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या अंधारात खुलेआम होणारी ही तस्करी स्थानिक प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. कडक उन्हामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. बडनेरा शहरात सकाळी 11 वाजल्यापासूनच मुख्य रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून दुपारच्या वेळेत शहरात अत्यल्प वाहतूक दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा इतका वाढलाय की अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून बचाव करण्याकरिता नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. अनेकांनी घरांवर ग्रीन नेट लावले असून पाण्याच्या टाक्यांनाही संरक्षणात्मक आवरण घातले आहेत. दरम्यान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाला उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य तज्ज्ञांनी विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते दुपारी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावेत. भरपूर पाणी प्यावेत, डोक्यावर संरक्षण वापरावे आणि लिंबू पाणी, ताक, ORS सारख्या द्रव्य पदार्थांचे सेवन करावेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला पन्नालाल नगर परिसरात पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. पणपालिया यांच्या घरासमोर मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे संपूर्ण रस्ता ओला झाला असून नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केल्यात, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती. या पाण्याच्या नासाडीमुळे एकीकडे जलसंकट अधिक गंभीर होत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांची अवस्था देखील दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सिटी न्यूजने ही समस्या आपल्या बातमीच्या माध्यमातून मांडली आणि या बातमीची दखल घेत प्रशासनाने तात्काळ हालचाली करत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. जागा वाटप जवळपास निश्चित झालं असलं तरी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चढाओढ वाढताना दिसते. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान अमरावतीतून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचं नाव शिवसेना शिंदे गटाकडून चर्चेत आहे. मात्र त्यासाठी बच्चू कडूंना आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट असण्याची शक्यता वर्तविली जाते.
राजकीय गणित. या संभाव्य निर्णयामागे दोन्ही बाजूंना स्पष्ट राजकीय फायदा दिसतो. बच्चू कडूंसाठी फायदे: राज्यस्तरीय मोठ्या पक्षासोबत जाण्याची संधी, सत्तेत थेट सहभाग, मंत्रिपदाची शक्यता, कार्यकर्त्यांना सत्तेशी जोडण्याची संधी. तर शिंदे गटासाठीचे फायदे: विदर्भात मजबूत आणि आक्रमक नेतृत्व मिळणार, शेतकरी नेता म्हणून बच्चू कडूंचा प्रभाव उपयोगी, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी फायदा आणि विदर्भात शिवसेनेचा प्रभाव वाढविण्याची शक्यता. स्थानिक राजकीय समीकरण: अमरावतीत जगदीश गुप्ता हे पूर्वीच भाजपमध्ये होते, मात्र नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गुप्ता आणि बच्चू कडू ही जुनी राजकीय जोडी मानली जाते. त्यामुळे जर बच्चू कडू शिंदे गटात दाखल झाले तर या दोघांचा समन्वय विदर्भात शिवसेनेसाठी मोठा बूस्ट ठरू शकतो. निवडणूक पार्श्वभूमी: विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असून त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे, नीलम गोरे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजित सिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके, रमेश कराड यांच्या नावांचा समावेश असून प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. निवडणूक कार्यक्रम: अधिसूचना 23 एप्रिल 2026. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल, छाननी 2 मे, माघार 4 मे आणि मतदान 12 मे सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत. मतमोजणी 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता. अंतिम प्रक्रिया 13 मे 2026. एकूणच विधान परिषद निवडणूक ही केवळ जागांची लढत नसून नव्या राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे. विशेषतः विदर्भात कुणाचा प्रभाव वाढतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री तलाव परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. या मोहिमेत आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, मार्गदर्शक सुनील राणा आणि उपमहापौर सचिन भेंडे यांची विशेष उपस्थिती होती. छत्री तलाव परिसरात रस्ते, मोकळे मैदाने आणि तलावाच्या काठावर साचलेला कचरा साफ करण्यात आलाय. तसेच प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या यांसारख्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तलावातील गाळ काढून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. या मोहिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व मान्यवरांनी स्वतः झाडू हातात घेऊन श्रमदान केलेत. स्वच्छता हीच सेवा हा संदेश त्यांनी कृतीतून दिलाय. या उपक्रमात नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. नागरिकांनी स्वच्छता राखण्याचा संकल्प व्यक्त केलाय. आमदार रवी राणा यांनी सांगितलं की स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या जीवनाचा भाग व्हायला हवी आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वच्छतेला आरोग्यदायी समाजाचा पाया असल्याचं सांगितलंय. तर उपमहापौर सचिन भेंडे यांनी नागरिकांनीही स्वच्छतेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं आहे. या उपक्रमामुळे छत्री तलाव परिसरात स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक झालं असून पर्यावरण संरक्षणालाही मोठा हातभार लावला आहे. या ठिकाणी छत्री तलाव हा अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासामधला मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की छत्री तलावाच्या माध्यमातून आज संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता, सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांनी मिळून सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी साफसफाई केली. मोठ्या प्रमाणात गाळ काढला. या ठिकाणी तुम्ही बघितलं काचं पडलं होतं, ते काचं वेचण्याचं काम केलं, यातलं गवत काढण्याचं काम केलं. मोठ्या प्रमाणात नाल्या ज्या भरल्या होत्या त्या स्वच्छ करण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी ते पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मूर्त्या पडल्या होत्या आपल्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या, लक्ष्मी देवदेवतेच्या, त्या मूर्त्या उचलण्याचं काम केलं. मोठे दगड होते ते उचलण्याचं काम केलं. आणि मोठ्या प्रमाणात हा जनसेवा दिवस या ठिकाणी सगळ्या मिळून आम्ही इथे साजरा केलेला आहे. आज आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की छत्री तलावला एक तरंगतं एक चांगलं रेस्टॉरंट या ठिकाणी चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देण्यासाठी इथे बोटिंग सुरू करू. मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंटची या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून अमरावतीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनेक फॅमिलीला इथे येता येईल, जेवण करता येईल, फॅमिलीसोबत काही वेळ त्यांना इथे चांगल्या प्रकारे देता येईल. अशा उद्देशानं या ठिकाणी सगळे मिळून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे पर्यटन विकसित करून बोटिंग सुरू करून या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करून इथे पर्यटनाला आम्ही चालना देतो.
अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 4 अंतर्गत बडनेरा प्रभाग क्रमांक 22 मधील अशोकनगर, यवतमाळ रोड, मिलसाळ आणि आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड झाली आहे. महिनोन महिने साफसफाई न झाल्याने या ठिकाणी घाणीचे ढीग साचले असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. अनेक शौचालयांमध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी वीजही उपलब्ध नाही. दरवाजे तुटलेले, गटारे तुंबलेली आणि सर्वत्र अस्वच्छता अशी भयावह परिस्थिती नागरिकांना रोज अनुभवावी लागत आहे. या शौचालयांचा वापर करणे नागरिकांकरिता धोकादायक ठरत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे या परिसरात बहुतांश घरांमध्ये आता वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचा वापर अत्यल्प झाला असून ते निष्प्रयोजन ठरत आहे. यामुळे नागरिकांकडून आता या जीर्ण व धोकादायक शौचालयांना पाडून त्या जागेचा समाजोपयोगी कामांकरिता वापर करण्याची मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी अंगणवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा आणि लहान मुलांकरिता खेळांचे मैदान उभारण्याचे प्रस्तावही पुढे आले आहेत. स्वच्छ भारत मिशन आणि हागणदारी मुक्त शहराचे दावे करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत नाही. दुसरं म्हणजे पूर्ण तुटून खराब झाला. सर्व सीटा तर तुम्ही पाहिले कसे झालेले आहेत, पूर्ण भरून गेलेले आहेत आणि टाके पण लीक आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला हा संडास इथं पाहिजे नाही. सर्व लोकांच्या घरी संडास झालेले आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला इथे एखादी समाज मंदिर वगैरे चांगला हॉल बनवून लोकांचे जे काम येईल असं पाहिजे. संडास साफसफाई करणारे कर्मचारी काही कोणी येऊन नाही राहिले. आता काही वर्ष झाले कोणी, काही वर्ष म्हटलं म्हणजे जर मला असं वाटते की ह्या 2 वर्षात तुम्ही पाहिलंच नाही तर कोणी आलं. 15 महिन्याबंद नालीवाली येते, 2 माणसं येतात आणि त्याला जर म्हटलं आपण की बाबू हे काढ बरं साफसफाई, तुम्हाला जेले सांगणार त्याला सांगून द्या. हा शब्द बोलतो. सध्या अवस्था मी पाहून आले साफसफाईला इथं माणूस वगैरे येतात म्हणा, पण तसं साफ होत नाही. आणि दुसरं म्हणजे आता वस्तीचे लोक कमी झाले, तिथं बाहेरचेच लोक येते आणि घाण राहते थोडी. दारं पण नाही, त्याला लाईट नाही आहे, काही नाही आहे. आणि हो, आणि थोडं स्वच्छ जर ठेवलं, कारण आता आजूबाजूला लोक राहतात, तर चांगलं होईल. पाण्याची व्यवस्था काय? पाण्याची व्यवस्था म्हणजे आपली आहे, तिथं पाण्याचे टाके वगैरे बांधलेले आहेत, ते भरून बांधलेली आहे. पण त्यात कसं आता पाणी भरून नाही ठेवलं तर लोक त्याचा वापर करत नाही जसं पाहिजे तसं, आणि घाण होते म्हणून मच्छर वगैरे त्यामुळे ते भरणं बंद आहे. संडासचा आम्हाला लय त्रास आहे. साफसफाई करायला येत नाही, नाल्या नाही काढायला येत नाही, काहीच नाही. तुमचं घर आहे बाजूला? हा, बाजूलाच लय मच्छर चारून राहिले, लय बिमार पडून राहिले आम्ही. सफाई कामगार वगैरे नाही, काहीच नाही. नुसतं संडास वाज येऊन राहिला, आम्ही जेवून राहिले तिकडे. सांग, हा म्हणजे पुष्कळ म्हणजे कमी 30 वर्ष पुराणा शौचालय आहे आणि आता तर त्याचं नूतनीकरण झालेलं आहे. पण नूतनीकरण करत असताना ह्या ठिकाणी जे सुविधा पाहिजे त्याप्रमाणे या सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत. त्याप्रमाणे आपण म्हणतोय की शौचालयामध्ये जे सार्वजनिक शौचालय आहे त्यामध्ये जसं टाकी तर बांधून ठेवलेली आहे, ते नव्याने बांधलेली आहे. परंतु बांधले असल्यानंतर ह्या ठिकाणी बनले त्यावेळेसपासून आता याच्यामध्ये पाण्याचं थेंबसुद्धा त्यांनी टाकलं नाही आहे. त्याचप्रमाणे आपण विद्युत म्हणतो किंवा लाईट असायला पाहिजे, त्या लाईटाचं वायरिंग इथे केलेली असून सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लाईट अजून लावलेलं नाही. त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरामध्ये आता शौचालय आलेलं आहे, परंतु ज्यांच्याकडं नाही त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही अनुदान देण्यात येतं, परंतु त्याची चौकशी न करता ते अनुदान देण्यात गेलं, पण त्यांनी बांधले की नाही बांधले याची चौकशीसुद्धा महानगरपालिकेने केली नाही, ज्यामुळं असे शौचालय आज वस पडलेले आहेत. पण माझं असं म्हणणं आहे तर जे शौचालय कोणत्या कामात येत नाही किंवा वापरण्यात येत नाही, अगर त्या शौचालयात जागी आहे, त्या जागेचा वापर अगर भविष्यातील चांगल्या गोष्टीसाठी करता येईल, त्या ठिकाणी अगर वाचनालय, अभ्यासिका केंद्र किंवा कसं काही प्रकारचं अगर महानगरपालिकेनं उपक्रम राबवलं तर येणाऱ्या कालावधीत चांगल्या प्रकारचा एक संदेश प्रत्येक व्यक्तीला जाऊ शकतो. परतवाडा येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींची पोलीस कोठडी 27 एप्रिल रोजी संपल्यानंतर त्यांना अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 5ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या आरोपींना कारागृहात पाठविण्यात येणार आहे. या 5 आरोपींपैकी एक आरोपी उज्जेर खान इक्बाल खान याच्या विरोधात नुकतीच 16 वर्षीय मुलीने वेगळी तक्रार दाखल केली होती. या नव्या गुन्ह्याच्या आधारे न्यायालय परिसरातून न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वीच परतवाडा पोलिसांनी उज्जेर खानला पुन्हा अटक केली आहे. या प्रकरणामुळे आरोपीच्या अडचणी आणखी वाढल्या असून त्याला 28 एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत. या संपूर्ण घटनेमुळे परतवाडा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. कोर्टामध्ये आज
अयानसह 4 आरोपींना आहे, म्हणजे एकूण 5 आरोपींना आज हजर करण्यात आलं, कारण त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड जो आहे आज संपला. त्यामुळे या 5 आरोपींना MCR मध्ये घेण्यात आले आणि आरोपीमध्ये अयान अहमद, उझैर खान, मोहम्मद साद, तरबेज खान, ऐपाज खान या 5 लोकांना MCR मध्ये पाठवण्यात आले. पैकी आरोपी उझैर खान याच्या विरुद्ध परतवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 300/2026 हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये तपासकामी त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास SIT कडे आहे, गुन्हा क्रमांक 291/2026 आणि तपास जो आहे आरोपीला MCR झालेला आहे, म्हणून काही तपास संपलेला नाही. तपास जे आहे SIT योग्य रीतीने करत आहे आणि साक्षीदार जे आहे त्यांना मिळत आहे त्यामध्ये. रविवारी दुपारी नागपूर येथील शाहू कुटुंब सती अनुसया माता मंदिर पारट सिंगा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटपून परत नागपूरकडे येत असताना डोरली शिवाराजवळ चालकाला अचानक झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलेत. अनियंत्रित झालेले वाहन थेट रस्त्याच्या डिवायडरला जाऊन धडकले. या भीषण अपघातात विमलाबाई रामस्वरूप शाहू वय 55 वर्षीय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पूनम शाहू, रामस्वरूप शाहू, माही शाहू, मंजू शाहू, सृष्टी महेशकर, आरोही महेशकर, आशिष शाहू, मयंक शाहू आणि पियुष शाहू हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कडमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज कालबांडे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. सर्व जखमींना प्रथम कडमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI प्रशांत खोब्रागडे करीत आहेत. नागपुरातील यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत किनखेडे लेआउट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद जिशान मोहम्मद फैयाज अन्सारी आणि त्यांच्या आणखी 3 साथीदारांनी मिळून प्रवीण विराजी राठोड वय 30 वर्ष याच्यावर अचानक हल्ला केला. ही मारहाण किरकोळ कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 4ही आरोपींनी मिळून प्रवीण यांना बेदम मारहाण केली आहे, ज्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत मिळत आहे. यशोधरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद जिशान अन्सारी याला अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भर दिवसा लोकांच्या नजरेसमोर एका पतीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे नाव पुष्पा विठ्ठल वाघ असे आहे, तर या प्रकरणातील आरोपी पती विठ्ठल वाघ याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ही धक्कादायक घटना मालेगाव पोस्ट ऑफिस समोर घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने हा टोकाचा निर्णय घेत पत्नीची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. 27/4/2026 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक महिला पोस्ट ऑफिससमोर मृत अवस्थेत पडलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही सदर घटनास्थळी गेलो.
मृतकची पाहणी केली असता सदरची हिचे नाव पुष्पलता वाघ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये तिचा खून हा तिचा पती विठ्ठल वाघ यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे जे हत्या झालेली आहे ते कारण काय असेल? अनैतिक संबंध संशय यावरून हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे. राज्यातील कृषी केंद्र चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता सोमवार 27 एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिममधील पाटणी चौकात कृषी केंद्र चालकांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने केलीत आणि आंदोलनाची औपचारिक सुरुवात केली. कृषी केंद्र चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा करताना होणारे लिंकिंग तात्काळ बंद करावेत, शेजारी राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांवर बंदी घालावीत, तसेच सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री होत असलेल्या बियाणे आणि खतांच्या बाबतीत तपासणीत दोष आढळल्यास विक्रेत्याला आरोपी न ठरवता साक्षीदार मानावेत, अशा महत्वाच्या मागण्या आहेत. याशिवाय एकूण 12 विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान हा संप दीर्घकाळ चालल्यास बाजारात बियाणे आणि खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. अमरावती ते कारंजा लाड महामार्गावर कामरगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहेत. रविवारी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजताच्या सुमारास अमरावतीकडून राग घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH27DT 2082 अचानक रस्त्यावर पलटी झाला. प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि खोदकाम सुरू असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडलाय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की रस्त्यावर कोणतेही धोक्याचे फलक नाही, ना पुरेशी प्रकाश व्यवस्था, त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांकरिता हा मार्ग धोकादायक ठरत आहे. सध्या या महामार्गावर 2 ते 3 ठिकाणी काम सुरू असून दररोज 2 ते 3 अपघात घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या सततच्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने त्वरित दखल घेऊन सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. माझं नाव वैभव दराडे. मी तिकडून गाडी घेऊन येताना हे रोडच्या साईडचं काम चालू आहे. तिकडून एकदम म्हणजे ते रोड दिसत नाही, त्यांनी सेफ्टी गार्ड ते म्हणजे दिसतच नाही त्यांनी लावलेलं. इकडून 2 व्हीलर येऊ लागली, तिकडून माझी गाडी कम से कम 30-40 स्पीड न असेल. ते एकदम हे 2 व्हीलर वाले तर आले, मला त्याला वाचवायसाठी टर्न मारावा लागला. आणि ते 2 व्हीलर वाले कुठे गेले? मग 2 व्हीलर वाले निघून गेले, एकदम साईडला घुसले ह्याच्यात. या रोडचं काम चालू आहे त्याच्यात ते निघून गेली. माझी गाडी अचानक टर्न मारल्याच्यानं पलटी झाली. आणि इथे जे दुरुस्ती चालू आहे याचं कोणी इथे हजर नव्हतं का? इथं कोणीच हजर नाही. लाईट वगैरे, रेड लाईट वगैरे? 2 पोलीसवाल्याच्या गाड्या गेल्या, ती थांबले नाही. पोलीसवाले कुठले होते? कामरगावची पोलीसवाले होती, ती थांबले नाही का? ठीक आहे ना. काल इथं एक कारचा ऍक्सिडेंट झालाय. काल 2 दिवसाआधी 2 ऍक्सिडेंट झाले त्या रोडचं काम चालू. त्याची सेफ्टी म्हणजे काहीच नाही, तर रोडचं काम हे सुधारायला पाहिजे, हे सेफ्टी लावायला पाहिजे. पुढे चालून ऍक्सिडेंट होणार नाही. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलीभंजन, नांद्राबाद, कागजीपुरा, मावसाळा, खिरडी, सालूखेडा आणि सोनखेडा या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमान 42 अंशाच्या वर गेले आहे. अशा परिस्थितीत वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांना
याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून काही जण आजारीही पडत असल्याचे समोर आले आहेत. स्थानिकांनी महावितरणाच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता लाईन फॉल्ट आहे असे कारण देत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात लाईन दुरुस्तीची कोणतेही काम सुरू नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 24, 25 आणि 26 एप्रिल रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग वीज पुरवठा बंद होता. मध्यरात्रीनंतरच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक, सरपंच आणि माजी सरपंच यांनी महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र उपकार्यकारी अभियंता खान उपस्थित नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत त्यांच्या खुर्चीला हार घालून प्रतिकात्मक आंदोलन केलेत आणि त्या खुर्चीलाच निवेदन देण्यात आले. प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथील आलमगीर पार्क येथील महावितरण कार्यालयामध्ये. जसं की आपण बघितलं की उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या ठिकाणी लाईटचा जो आहे ही समस्या ही वारंवार इकडच्या नागरिकांना जी आहे याला सामोरं जावं लागत होतं. अनेक वेळा निवेदनं देण्यात आले होते, अनेक वेळा तक्रारी देण्यात आले होते, तरीही याच्यावरती काही कारवाई करण्यात आलेली नाहीये. लग्न सोहळ्याचे दिवस चालू आहेत आणि अशा वेळी जर का 12-12 तास लाईट जात असेल तर याला जबाबदार कोण, याच्यावरती काय कारवाई होणार, यासाठी आज जर का सगळे आपण बघितलं माझ्यामागे एक ग्रामस्थ या ठिकाणी आलेले, सरपंच असतील, ग्रामस्थ असतील. साहेब काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आलात, निवेदन द्यायला आले होते, परंतु आता जसं आपण बघितलं निवेदन चक्क खुर्चीला देण्यात आलेले आणि त्याला हात टाकण्यात आले. मी प्रथम माझं नाव सांगतो, ज्ञानेश्वर विठ्ठलराव वरकर. मी मावसाळा येथील नागरिक आहे. माझ्यासोबत 5 गावाचे सध्या सरपंच आहे. आम्ही निवेदन यासाठी दिलेलं आहे की गेल्या 2 वर्षापासून आमच्या परिसराला विद्युत पुरवठा खंडित होत आहे आणि वारंवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना हे लोक संपर्कात येत नाही आणि त्यांचे महावितरणचे जे कर्मचारी आहे गावावर नोंदलेले ते सुद्धा मनावासा रिस्पॉन्स गावकऱ्यांना देत नाही आणि 10-10, 12-12 तास विद्युत पुरवठा खंडित होत असतो. परंतु वयोवृद्ध, उन्हाळ्याचे दिवस आहे, लहान मुलं आहे, वयोवृद्ध लोक आहे, लाईट गेली तर त्यांना त्रास होतो. फॅनची सवय लागलेली आहे, एसीची सवय लागलेली आहे, कूलरची सवय लागलेली आहे. हे विद्युत उपकरण करणं सगळे बंद पडतात लाईट नसल्यामध्ये. मग त्यामुळे त्यांना त्रास होतो आणि पिण्याच्या पाण्याचा सुद्धा एक त्रास जाणवतो. जनावराला पिण्याचे पाणी काढण्यासाठी विद्युत नसली म्हणजे मोटर विहिरीतून पाणी घेता येत नाही. तो एक मोठा जनावराला पाणी मिळत नाही वेळेवर. आता तलावामध्ये सुद्धा कुठे पाणी राहिलेलं नाहीये आणि विहिरीचं पाणी उपलब्ध असून सुद्धा लाईन नसल्यामुळे ते पाणी मिळत नाही. जनावराला 8-8, 10-10 तास उशिरा पाणी मिळत आहे. तो एक मोठा प्रश्न, समस्या शेतकऱ्यासमोर निर्माण झालेली आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आज तर निवेदन देण्यासाठी. तर खान साहेबच इथं उपस्थित नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या खुर्चीला त्या ठिकाणी हारापड केला आणि निवेदन दिलं. तर पुढील 2 दिवसात जर याच्यावर काही प्रक्रिया त्यांनी केली नाही तर आम्ही 2 दिवसाच्या नंतर संभाजीनगर येथील हेड ऑफिसला जाऊन त्यांची तक्रार करू. त्याच्यानंतर तिथे जाऊन काही समस्या आमची निवारण झाली नाही तर मग आम्ही जन आंदोलन करू. आता याच्यावरती खरंच एमएससीबी जी आहे महावितरणचे याच्यावरती कशा प्रकारे कारवाई करतं खरंच नागरिकांचे. आणि जसं की आपण बघितलं एक गाव आहे छोटंसं, त्या छोट्या गावामध्ये वृद्ध महिला असतील, पुरुष असतील, लहान लेकरं असतील, लग्न सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे, लाईट गेली आणि समजा अशा याच्यामध्ये जर का त्या लग्न कार्यात किंवा लग्न सराच्या घरामध्ये जर का चोरी होते तर याला जबाबदार कोण राहणार आहे, ती भरपाई जर का महावितरण देणार आहे का, हे सगळं पाहणं एकंदरीतच फारच महत्वाचं ठरणार आहे. तात्पुरतं इथेच थांबूया. असे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला सिटी न्यूजच्या माध्यमातून पाठवत राहू. सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लालसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.